संपूर्ण जगात कोरोना नावाच्या विषाणूनं थैमान घातलेलं आहे. लाखो लोकांना आपला जीव यामध्ये गमवावा लागलाय. देशात यामुळे आपण सारेच जण लॉकडाऊनला सामोरे जात आहोत. महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात यावी याकरता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. चला तर पुण्यातील या काळात विविध पातळ्यांवर प्रशासन, विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या मदतरूपी कार्याचा आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊया. पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी या विषाणूचा समूळ नायनाट व्हावा यासाठी खबरदारी घेतलेली आपल्याला दिसते. रुग्णसंख्या कमी व्हावी तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत याकरता पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स दिवस रात्र मेहनत घेताना दिसतायत. पुण्यातील खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात डाएट या संस्थेने कोरोना विषाणूला नष्ट करता यावे याकरता अतुल्य यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राविषयी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. ये इक्विपमेंट अतुल्य जो आप देख रहे हैं, ये राइट फ्रॉम स्क्रैच DIT के इंस्टीट्यूट का डिज़ाइन, कंसेप्ट, मैन्युफैक्चरिंग, प्लानिंग सारा का सारा हमारा इन हाउस किया हुआ है. ये उस समय किया गया जबकि पूरे देश में लॉकडाउन की स्थिति थी और ना हमें बाहर से किसी चीज़ का एक्सेस था, न आधे से ज़्यादा स्टाफ यहाँ अवेलेबल नहीं थे, मार्केट पूरा बंद था. इसलिए पूरा का पूरा डिज़ाइन इस लॉकडाउन पीरियड में जितने जो थोड़े से स्टाफ हमारे यहाँ पर थे, जो हमारे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट के लोग मौजूद थे, उन लोगों ने इसको बनाया हुआ है. इसका कंसेप्ट हमारे वाइस चांसलर डॉक्टर CP रामनारायणन उनके सहयोग से और उनके गाइडेंस में हुआ. ये इक्विपमेंट जो है ये माइक्रोवेव टेक्नोलॉजी पर चलती है. इसका प्रिंसिपल इस तरह का है कि जो कोरोना वायरस है वो एक S प्रोटीन है और अगर हम माइक्रोवेव को S प्रोटीन पर डायरेक्ट करते हैं तो एक सर्टेन पावर एक सर्टेन टाइम के लिए एक अगर हम दें तो उसका टेम्परेचर बढ़ता है. और ये जग विदित है कि अगर टेम्परेचर 56 डिग्री से ज़्यादा हो जाए तो वो प्रोटीन डिसइंटीग्रेट कर जाएगा और वो कोरोना वायरस नहीं रह जाएगा. इस चीज़ को इसके अलावा हम लोगों ने अपने यहाँ केमिस्ट्री लैब में टेस्ट किया ये देखने के लिए कि एक्सपोज करने के पहले उस प्रोटीन का स्ट्रक्चर क्या होता है और माइक्रोवेव एक्सपोज करने के बाद उस प्रोटीन का स्ट्रक्चर में कोई चेंज आता है या नहीं आता है. हम लोगों ने एक्सपेरिमेंट करके देख लिया कि एक्सपोज करने के पहले का स्ट्रक्चर और एक्सपोज करने के बाद का स्ट्रक्चर कम्प्लीटली डिफरेंट है. इससे ये साबित होता है कि अगर हम माइक्रोवेव डायरेक्ट करें प्रोटीन के ऊपर तो एज अ रिज़ल्ट ऑफ दैट माइक्रोवेव एक्सपोजर वो प्रोटीन डिसइंटीग्रेट कर जाएगा. ये प्रिंसिपल है इस मशीन का और इसी प्रिंसिपल पर हम लोगों ने ये मशीन बनाया है. जहाँ तक बनाने का सवाल है तो ये मशीन बनाने में हम लोगों को करीब 8 से 10 दिन ही लगे. लेकिन ये लैब प्रोटोटाइप मॉडल है. अगर इसको कमर्शियली प्रोड्यूस किया जाएगा तो थोड़ा ये देखने में ज़्यादा सुंदर लगेगा और बट फंक्शन उसका वही रहेगा. जहाँ तक इस मशीन के कॉस्ट का सवाल है, हम लोग का एम है कि ये मशीन को इस तरह से बनाया जाए कि लागत इस पर कम से कम लगे जिससे कि ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ तक घर में भी लोग अपना इसको ले सकें. और हमारा अभी भी ये कोशिश है. डाएट संस्थेचे कुलगुरू डॉक्टर CP रामनारायण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले. S प्रोटीन को हम डिस्ट्रॉय करेगा तो कोविड-19 डिसइंटीग्रेट हो जाएगा.
सो हमारा मेन एम था आफ्टर दिस ब्रेकआउट ऑफ कोविड-19, ये एस प्रोटीन को कैसे डिसइंटीग्रेट करेंगे. सो इसका ऊपर हम बहुत कुछ लिटरेचर सर्वे किया, डेटा कलेक्ट किया, इसका साइज़ क्या है, इसका वेट कितना है, ये कितना टेम्परेचर तक इट कैन विथस्टैंड, सभी डिटेल्स कलेक्ट किया. बाद में हम सोचा हाउ टू राइज द टेम्परेचर टू 60 डिग्रीज एंड ऊपर सेफली, so that quickly we will be able to clean up the places wherever this COVID virus can be sitting. There are so many methods. Ultraviolet rays is one solution. Infrared heating is another solution. बहुत कुछ solution है. इसमें best solution क्या है, हम we started searching. Ultraviolet होने दो, infrared होने दो, or any other amount type of heating like that will result first only in surface heating. पूरा नहीं हीट होगा, बहुत टाइम लगेगा. Whereas microwave is bulk heating. मतलब you all must have seen in your home also, when you put something inside a microwave oven, it starts boiling in no time and the vessel will be safe. So we thought we will use microwave, and one very good part of that is this protein absorbs maximum heat in that particular frequency. So हमको ये भी अच्छा हुआ that we selected a frequency where the absorption of the microwave waves by the protein is best, and using that frequency we started doing trials, because somehow or other we wanted to make this country safe for people to move around and work. Accordingly, when we did this, we took some S protein, started doing experiments, and also we wanted to know whether this S protein disintegrate हो रहा है कि नहीं. इसके लिए हम क्या किया, पहले S protein का what they call it as NMR, nuclear magnetic resonance machine से वो कैसे distribution है देखने के लिए NMR में we carried out a test. We identified all the proteins. Then subsequently we exposed it to this microwave, and then we tested again and confirmed that these proteins have got disintegrated. This is the idea, and this idea is, to me, is more an application. Microwave has been existing for a long time, but this concept and application is actually the patented part of this whole thing. पुण्यात लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक दिसून येते आहे. यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. याचा अनेक गरजूंनी देखील लाभ घेतलेला आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जो ये कठिन समस्याओं में जो गरीब लोगों को धान्य दिया, चावल, इनके लिए मैं आभार व्यक्त करता हूँ. मोदी सरकार ने और केंद्र सरकार ने जो मुफ्त धान्य स्वस्थ धान्य दुकान में दिया है, उसके लिए हम आभारी हूँ. और ऐसा ही गरीबों के लिए कुछ ना कुछ करना चाहिए. जे काही मोदी सरकारने ह्या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला रेशन दुकानामधने मोफत रेशन मिळवून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. इथून पुढे इथे आमच्याबरोबर असेच राहावे आणि राहतात. ही सगळ्यांना खूप आनंद वाटतो त्यांच्या ह्या वागण्यातनं, ह्या अशा ह्याच्यातनं, आणि त्या आहे म्हणून आम्ही सर्व अगदी भक्कम आहे. मोदी सरकार ने हमारे गरीबों के लिए 5 किलो का चावल रेशन कार्ड पे दिया है. उसके लिए मैं उनका धन्यवाद करती हूँ, और वो मुफ्त है, उसके लिए मेरा उनके धन्यवाद. सरकारी यंत्रणांबरोबरच सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, तर काहींनी वैयक्तिक पातळीवर गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्यातील डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून गरजूंना दररोज 2 वेळचे जेवण जागोजागी पोचवले जात आहे.
अनेक रिक्षा चालकांना देखील रेशन वाटप या संस्थेमार्फत करण्यात येत आहे। याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितलं, पुण्यामध्ये जे शेल्टर होम्स क्रिएट केलेले आहेत पुणे महानगरपालिकेने, त्या 10 शेल्टर होम्सच्या लोकांना सकाळचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं आम्ही सातत्याने पुरवठा करतो आहोत। त्याचबरोबर या परिसरामध्ये जे ड्युटीला पोलीस आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, असे एक 60-70 लोक या कॅन्टीनमध्ये येऊन जेवण करत असतात। त्याचबरोबर आम्ही रेशन किट हे वाटण्याचं काम ही खूप दिवसापासून करतो आहोत। विशेषतः जे डेली वेज लेबर आहेत आणि त्यांच्याकडचं रेशन आता संपलेलं आहे, असे जे लेबर आहेत त्या लेबरना किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत, आधार कार्ड आहे, जे त्यांना रेशन मिळत नाही, अशा सर्व गरजूंना जवळजवळ 15,000 रेशन किट आत्तापर्यंत आम्ही पोचवलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे अतिदुर्गम भागामध्ये जे ट्रायबल व्हिलेजेस आहेत, विशेषतः महाराष्ट्र सरकारने नोटिफाईड केलेले ट्रायबल व्हिलेज जे असतात शेड्यूल्ड, त्याला सरकारी मदत जाते, पण हे नॉन शेड्यूल एरियामधले जे ट्रायबल व्हिलेजेस आहेत, शिरकोलीपासून असे अनेक लोणावळ्यापासून भोरपर्यंत अशा जवळपास एक 30 ट्रायबल व्हिलेजेसना, विशेषतः त्या ठिकाणी कातकरी आणि महादेव कोळी समाजातले जे ट्रायबल मंडळी राहतात, अशांना जवळपास 800च्या आसपास कुटुंबांना आम्ही त्या ठिकाणी किट्स दिलेले आहेत। त्याचबरोबर कालच जे रिक्षा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा चालवणारी जी लोक आहेत, शिफ्टमध्ये भाड्याने घेऊन अशी लोक आहेत, अंध लोक आहेत, त्याचबरोबर जे कलाकार आहेत, विशेषतः लोकसंगीत यामध्ये काम करणारे अशा एक 150 लोकांना आम्ही किट्स दिले। विविध प्रकारच्या समाज घटकाला रेशन किट देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। एका इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आमचं असं मत होतं की जेवढे निडी लोक होते त्या सगळ्या निडी लोकांना त्यांना हवं त्या गोष्टी पुरवणं, मग राशन किट झाले, आम्ही सकाळी साधारणपैकी 600-700 ब्रेकफास्ट करतो, आम्ही दुपारी लंचेस करतो आहे 700-800, संध्याकाळी साधारणपैकी 600-700 आम्ही डिनर्स करतो आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही लोकल जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस आमच्याकडे जेवायला येतात, डिनरला येतात, चहाला येतात, आणि ह्या लोकांनी, पोलिसांनी इतकं कॉपरेट केलेलं आहे ह्या सिच्युएशनमध्ये, त्यांना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देऊन जो आनंद मिळतो तो कधी प्रचंड खूप मोठा आहे। प्रत्येकाला सॅनिटाईज होत आहेत, आम्ही प्रत्येक गोष्टीचा वापर करतो आहे, ग्लव्ज आहेत, सॅनिटेशन आहेत, सॅनिटायझर्स आहेत, तुमचे मास्क आहेत। आम्ही बाहेर एक टनल पण लावला होता, खूप मजा येते काम करायला। सकाळी 6 वाजता जे आमचं किचन सुरू होतं ते संध्याकाळी 8-8:30पर्यंत किचन चालू असतं। नित्यनियमाने आम्ही जेवढे, आम्हाला ॲज इंडस्ट्रियलिस्ट म्हणा किंवा इंडस्ट्रीचा एक लोक म्हणून समजा की आम्ही आमचे जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या पार पाडलेल्या आहेत। आम्ही आमचे पगार केलेले आहेत, लोकांना मेक शुअर की कुठलाही आमचा कामगार हा बिनपगाराचा राहिलेला नाही आहे। म्हणजे माझ्याकडे इथं असलेले सगळे जेवढे माझे नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत, मी बघितले की प्रत्येकजण 5 तारखेला आज गेला आहे की त्याला लोकांचे पगार करायचे आहेत। आम्ही 8 तारखेला जाऊन आमचे पगार करून आलो, 10 तारखेला बाकीचे लोक जाऊन पगार करून आले आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या प्रत्येक लेबरची काळजी घेतली आहे फॅक्टरीमध्ये। आता ह्या डिक्कीच्या वतीने आम्हाला ही एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे की आम्ही थोडंसं सोशल वर्क करतो। रोज फूड पॅकेट्स आम्ही वाटतो लोकांना, जे गरजू लोक आहेत किंवा डेली वेजेसवाले लोक आहेत, अनाथ आश्रम आहेत, तिथे आम्ही सगळ्यांना फूड पॅकेट्स वाटतो। हे काम करताना खूप आनंद होतो आहे की ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे। आज ह्या सिच्युएशनमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः एक बिझनेसमॅन आहे आणि बिझनेसवुमन आहे आणि आज कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला बिलॉंग करते। आज सगळ्यांना माहिती आहे की जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये की सगळे आमचे जे बिझनेसेस आहेत सगळे ठप्प झालेले आहेत, पण आजची जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये बरेच लेबर लोक जे बेघर झालेले आहेत, खूप सारे लोक आहेत जी दुसऱ्या शहरातनं, दुसऱ्या स्टेट्समधनं आलेले आहेत आणि जे बेघर आहेत, आणि त्यांच्या सर्वांसाठी या शेल्टरच्या मार्फत, डिक्की या संस्थेच्या मार्फत आम्हाला जी संधी मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही गरजूंना जे जेवण देतो आहे, किती तुम्हाला लॉस असो काही असो, पण आज त्याचा जो आनंद आहे आणि त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे तीच आमची प्रेरणा आहे की आम्ही ह्याच्यातनं बाहेर निघू आणि परत तेवढ्याच जिद्दीने काम करून ह्या सिच्युएशनवर मात करून
डेफिनेटली पुढे जाऊ हा आमचा जरूर विश्वास आहे. कोरोना संकट काळात आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक गोष्ट खात्रीशीरपणे समाजापुढे आणणारे पत्रकार आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र खडा पहारा देणारे पोलीस यांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यात मेट्रो मेडिकल फाउंडेशनतर्फे कोरोनाची मोफत चाचणी याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फील्डवरती म्हणजे लॉकडाऊन केल्यानंतर कोणालाही संचारबंदी लागू केल्यामुळे कोणाला बाहेर पडता येत नाही, पण याच्यामध्ये जे रोजंदारीवर काम करतात, ज्यांच्या हातावरती पोट आहे, अशा लोकांचे जेवणाचा प्रश्न आहे, खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी जे फील्डवरती काम करतात म्हणजे पोलीस प्रशासन असेल, स्वयंसेवक आहेत, काही संघटना आहेत, यांचं पण काळजी घेणं आपल्याला खूप जरुरीचं असल्यामुळं हे सगळ्यांनी मिळून हा कॅम्प घेतला होता. प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करतात, त्यांना काही त्रास होऊ नये त्यांची आपण काळजी घेतोय, म्हणून हा आपण मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. या टेस्ट संदर्भात माहिती देताना डॉक्टर म्हणाले, आम्ही पोलिसांसह आणि पत्रकार लोकांसह प्रायमरी चेकिंगसाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुणाचं टेम्परेचर असेल तर आम्ही डिजिटल थर्मामीटर ह्यांनी टेम्परेचर चेक करतो आणि त्याच्याप्रमाणे काही सिम्पटम असली तर त्याच्याप्रमाणे आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट आणि पुढे आम्ही कारवाईसाठी हे पुढे पाठवतो. त्यांची चाचणी काही कोणतरी याच्यामध्ये काहीतरी सापडलं तर पुढे पाठवू शकतो. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांचे कुटुंबासहित स्थलांतर होत आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत रोजगार निर्मिती करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष अभियानाअंतर्गत भोर आणि मावळ येथील स्थानिकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध विभागात कामे दिली जात आहेत. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अधिक माहिती देताना म्हणाले, रोजगार हमी योजना अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एक सर्वे करण्यात आलेला आहे. या सर्वेमध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये किती जण बेरोजगार आहे आणि रोजगारची अपेक्षा आहे त्यांना, त्या लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे. या सर्वेमध्ये जवळपास 2,02,000 लोक आपल्यापर्यंत आज अडवलेले आहे. त्या लोकांना आपण रोजगारची संधी उपलब्ध करून देणार आहे रोजगार हमी योजना अंतर्गत. त्याच्यामध्ये ते व्यक्तिगत लाभाची योजना करू शकतो रोजगार हमीमध्ये, या सार्वजनिक प्रकारच्या कामामध्ये ते सहभागी होऊ शकतो. आणि या सर्वेमध्ये जो लोक आले त्यांना सगळ्यांना आपण जॉब कार्ड काढण्याचे प्रयत्न करून त्यांना लवकरात लवकर सगळ्यांना रोजगार देण्याचे काम आपण करण्याचे प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये अजूनही रिस्पॉन्स जो आहे आपल्याकडे आजचे डेट अबाउट 2,000 लोक 2,001 काही लोक आपले रोजगार हमी योजनामध्ये आज मजदूर उपस्थिती आहे. याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगली आहे, पण अजून आपल्याला याच्यामध्ये करण्याची गरज आहे. आणि इवन पेरी अर्बन भागात जसे आपले आणि काय नगरपालिका क्षेत्रामध्ये पण रोजगार हमीचे डिमांड पहिल्यांदा आपल्यापर्यंत आलेला आहे. तो माझी पूर्ण प्रयत्न आहे की आपण लवकरात लवकर सर्व लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ आणि ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला परत चालू करण्यासाठी रोजगार हमी योजना एक गोल्डन तिकीट राहणार आहे. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी अंतर्गत जवळपास 228 ग्रामपंचायतीमध्ये 2,278 मजूर आहेत आत्ता आणि जवळपास 438 कामं सध्या सुरू आहेत. आणि या कामासाठी आत्तापर्यंत झालेला खर्च आहे तो आपला कुशलचा 36 लाखाचा झालेला आहे आणि अकुशलचा 36 लाख असा दोन्ही मिळून 73 लाखाचा खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि जवळपास 15,525 मनुष्य दिवसाची निर्मिती झालेली आहे. MG नरेगा अंतर्गत पारवडी मध्यवर्ती रोपवाटिका वन विभागाचे जे आहे या ठिकाणी पारवडी आणि लगतचे जे गरजू आहेत अशा लोकांना केंद्र शासनाच्या MG नरेगा योजनेअंतर्गत ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार तंतोतंत नियमाचं पालन करून आणि जिल्हाधिकारी पुणे येथील उपजिल्हाधिकारी रोजगार हमी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आम्हाला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनचं पालन करून तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेऊन सद्यस्थितीत
या रोपवाटिकेत सदर योजनेअंतर्गत 2 वर्क कोड काढण्यात आलेले आहेत. तर एक वर्क कोड उंच रोपांसाठी आहे, जिथं 25x40च्या मागील वर्षी आम्ही 50 कोटी वृक्ष लागवड केली. त्या अंतर्गत काही पिशव्या शिल्लक राहिल्या होत्या रोप लागवडीच्या, तर त्या पिशव्याच उंच रोपात रूपांतरित करून या ठिकाणी आपण पाहू शकाल की ते रोपे साधारणतः 5 ते 6 फूट उंचीचे झालेले आहेत आणि अशा रोपांचं देखभाल आणि संगोपन केलं जात आहे. तर यामध्ये आम्ही साधारणतः मागील 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत या मेंटेनन्सखाली साधारणतः याच जवळच्या लोकांना, इथल्या गरजूवंत लोकांना 23,000 रुपयाचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर इथे लहान पिशव्यामध्ये 50,000 रोपं आम्ही भरलेले आहेत. या रोपं भरण्यामागचा उद्देश असा होता की या तालुक्यात वसंतराव नाईक योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम येत्या पावसाळ्यात जो होणार आहे, तसेच वेळोवेळी इथं ग्रामस्थांची तालुक्यातल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतची आणि वन विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या रोपवनात ही रोपं पुरवली जावीत. तसेच अशासकीय संस्थांची मागणी आली तर त्यांनाही रोपं उपलब्ध करून द्यावीत याच हेतूने व येथील स्थानिकांना एक रोजगाराचं शाश्वत साधन तयार व्हावं या हेतूने आम्ही येथे रोपवन पिशव्या भरलेल्या आहेत. यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या भावना आम्ही व्यक्त 2 केल्या. महिने झाले कामाला येतोय आणि करोनाच्या याच्यामध्ये आम्हाला भीती वाटत होती यायला, पण तरी मी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं काय होणार नाही. तर आमचे साहेब होते, मग आम्ही इथं यायला लागलो. आमच्या सगळ्या सुविधा केल्या त्यांनी चालू. आम्ही तसं तसं काम करू लागलो. पहिले 206 रुपये होते, आता 38 झाले, 238 झालेत. आता याच्यावर तर हाय चालू आहे, आमचा फायदा करतोय आम्ही, आमच्या घर कुटुंब भागवितो, याच्यावर कुटुंब भागवितो आपलं. आम्ही इथं पारोडी गावात राहतोय, आसपास नर्सरीच्याच. तर आम्ही इथं कामाला इथं 2 महिने झालं, म्हणजे आम्हाला लॉकडाऊनमुळे घरी ठेवल्या होत्या 15 दिवस. मग परत आम्हाला साहेबांनी इथं बोलवलं, आम्ही सगळं आलो, उपस्थित झालो. त्यांनी सगळ्या सुविधा आमच्या केल्या, ते सॅनिटायझर दिलं, मास्क बीस दिलं, आम्ही करतोय ते सगळं. बरं आता हे काम चालू आहे आम्हाला, याचंच धन्यवाद आम्हाला. बरं वाटतं ना, मग आम्हाला पण वाटतं ना का म्हणजे घरचं कुटुंब भागतं आमचं, घरची करून शनी हे इथं आम्हाला जवळचं काम भेटलं यांचंच. आम्हाला इथं माती भरतो, पिशव्या भरतो, परत खुरपणी करतो, सॉर्टिंग चालू आहे, बांबू निकीट करून लावतो. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपणही त्यांना मदत करूयात. प्रेक्षक हो, घरीच राहूयात आणि कोरोनाला हरवूयात. आपण सर्वांनीच खबरदारी घेऊयात, कारण सरकार आपली जबाबदारी घेत आहे.